ह्याला जबाबदार ही केडीएमसी आहे, ज्यांनी वेळोवेळीच ती बिल्डिंग थांबवायला पाहिजे होती, त्यांनी थांबवली नाही आणि आज त्या बिल्डिंग उभी राहिली. जेवढी पण कामं होतात, आजही, आजही मी बोलेल डायरेक्ट, की आजही ती लोकं असं असतात, की प्रत्येक इल्लीगल कन्स्ट्रक्शनच्या मागे 10,000 पासून तर 10 लाख पर्यंत घेतात. आणि ह्या पूर्ण केडीएमसीला माहिती आहे, की याच्यापुढे एक ऑफिसर होता, मी नाव नाही घेत. बरं. पण त्याचा दिवसाचा कलेक्शन म्हणजे मला माहिती आहे, त्या दिवसाचा कलेक्शन होता 25 लाख ते 50 लाख. रेराच्या अजून माझ्याकडे 30 ते 40 केसेस अजून आहेत माझ्याकडे. नमस्कार, मी श्रीरंग खरे. जोरदार चर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डोंबिवलीमधील 65 इमारतींचा प्रश्न हा दिवसेंदिवस मोठं रूप घेताना आपल्याला बघायला मिळतो. हे सगळं प्रकरण ज्यांनी उघडकीस आणलं, ज्यांच्या जनहित याचिकेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला, ते संदीप पाटील आज आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. संदीपजी, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, की या सगळ्या प्रकरणाला वाचा तुम्ही फोडलीत. आता एक पाऊल पुढे जात जे नागरिक आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये बाधित झालेले, त्यांना दिलासा मिळावा यासाठी तुम्ही याचिका करणार आहात का? त्यासाठी काही पावलं उचलणार आहेत का? असं आहे, की आता जी रेरा संदर्भात जी जुनी याचिका जी मी टाकलेली होती, ती आता केस पूर्ण डिस्पोज झालेली आहे. हं, आता त्याच्यामध्ये जजमेंट क्लोज झालेली आहे. परंतु त्याच्यामध्ये मी आता काहीच करू शकत नाही. हं, आता मला असं वाटतं, की एखादी नव्याने एक याचिका दाखल करावी. कारण असं आहे, की ज्या उद्देशाने मी याचिका दाखल केलेली होती, की ज्याच्यामध्ये हा जे सामान्य जनता जी बुकिंग करते ती फसू नये त्यासाठी मी या रेराची एक याचिका दाखल केलेली होती. आता तो उद्देशच माझा सॉल्व्ह झालेला नाहीये आणि आज अशी आली, की तीच गरीब जनता आज रस्त्यावरती येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून मला असं काहीतरी वाटतं, की आपण एखादी आता नवीन याचिका दाखल करावी, जेणेकरून की जी लोकं जी आता रस्त्यावरती येणार आहेत, त्याला जबाबदार कोण? हं. म्हणजे याचिकामध्ये माझं म्हणणं जे असं असेल, की अशी परिस्थिती पुन्हा भविष्यात कधी निर्माण झाली किंवा आताची जी परिस्थिती आहे, त्याला कोर्टाने असा एखादा नवीन निर्णय द्यावा, की ज्याच्यामध्ये की ह्या लोकांची चूक नसते. ह्यांनी कागदपत्र करून बघून जी बुकिंग केलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये ह्याला जबाबदार ही केडीएमसी आहे, ज्यांनी वेळोवेळीच ती बिल्डिंग थांबवायला पाहिजे होती, त्यांनी थांबवली नाही आणि आज त्या बिल्डिंग उभी राहिली. म्हणजे हं. त्यांना जबाबदार प्लस हे बिल्डर ज्यांना माहिती होतं, की याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे टोटल 32 रिझर्व्हेशन आहेत या 65 बिल्डिंग जिथे उभ्या आहेत. तर बरं. मग हे त्यांना माहिती असताना त्यांनी तो प्रकार केला. म्हणजे त्यांना सुद्धा याचा कुठेतरी भुर्दंड बसला पाहिजे. म्हणजे जे काही लॉस आज होणार आहे, तर हा कंप्लीट लॉस ते लोकांची बुकिंग जी झाली, लोकांनी जे पैसे आपले सर्व ठिकाणीवरून जमा करून जी पुंजी त्यांनी वापरलेली आहे, तर हं, ह्याचा त्यांना व्याजासह त्या बिल्डरनी दिला पाहिजे. त्यासाठी त्या ज्या टोटल भूदंड आहे त्या बिल्डरच्या प्रॉपर्टीवरती लावला पाहिजे. हं, तसेच हे रेरावाले, जे हं, रेरावाल्यांनी पेपरला स्क्रुटिनी न करता डायरेक्ट सर्टिफिकेट इश्यू केले, तर त्यांच्यामुळेच या सर्व प्रकार घडलेला आहे. तर त्यांना सुद्धा कुठेतरी जबाबदार मानला पाहिजे. त्यांनी सुद्धा हा भूदंड भरून दिला पाहिजे. तसेच शासन सुद्धा. हं. कारण हा विषय नव्याने काही आत्ता पहिल्यांदा आलेला नाही. मी ज्या टाईमाला याचिका दाखल केली त्यावेळेस अनेकदा हा विषय अधिवेशनात आलेला आहे. अधिवेशनात हा विषय जवळ-जवळ 3 ते 4 वेळा उचलला गेलेला आहे. हा विषय त्या सर्वांसाठी नवीन नाहीये. भले आज पॉलिटिकल लोकं पुढे येऊन काही बोलत असतील, परंतु हं. हा विषय त्यांच्यासाठी नवीन नाहीये. हा विषय जुनाच आहे. तसंच ह्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जो जो पैसा याच्यामध्ये सबसिडी म्हणून लोकांना देण्यात आला, हं. याचाच अर्थ असा आहे, की ते सुद्धा हे जबाबदार आहेत. तर बरं. ह्याच्यावरती सुद्धा मी सर्वांना जबाबदार मानतो. म्हणून मला असं वाटतं, की एखादी नव्याने याचिका दाखल करावी आणि या सर्वांना त्याच्यामध्ये कोर्टासमोर परिस्थिती हाणावी लागेल, की यांची चूक काय? हं. या सर्वांमुळेच हा प्रकार घडलाय. तर त्याचा भूदंड ह्या सर्वसामान्य गरीब लोकांना का? जे आज आज ते लोकं बेघर होणार आहेत. तर याचा भूदंड ते त्यांच्यावरती लागला पाहिजे. बघायला गेला बरं. तर सुप्रीम कोर्टामध्ये पण मागे एक अशीच एक याचिका होती, ट्विन टॉवर्सबद्दल जी नोएडाला पाडण्यात आली. त्यावेळेस त्याच्यामध्ये तसा आदेश झालेला आहे, की तो पाडण्याचा खर्च सुद्धा बिल्डरवरती प्लस त्या लोकांना व्याजासह पैसे देण्याचा सुद्धा आदेश त्याच्यात झालेला आहे. तर हं. मला असं वाटतं, की सुप्रीमला सध्या न जाता सध्या हायकोर्टात मी एखादी नव्याने याचिका दाखल करू शकतो. त्यावरती विचार करतोय. परंतु मीनवाईलमध्ये जे कोर्टाचे आदेश आहेत,
त्या आदेशाप्रमाणे ह्या बिल्डिंगा पडण्याची संभावना जास्त आहे. हं. त्यासाठी ही जी लोकं यांनी तातडीने सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे. ती नाही गेलं तर माझ्या याचिकामध्ये एखादा नवीन निर्णय येईल तो भाग नंतरचा. परंतु त्याच्या आधी ही लोकं बेघर होऊ शकतात. बरं. आता थोडं ना मागे जाऊया. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाची कुणकुण लागली कशी? तुम्ही हायकोर्टापर्यंत पोहोचलात कसे? आणि या आदेश येईपर्यंत नेमकं काय-काय घडलं? थोडक्यामध्ये सांगितलं तर खूप बरं होईल, कारण अनेकांना माहिती नाहीये, की तुम्ही कसा लढा दिलाय. मुळात मी थोडा शॉर्टकटलाच जातो. बरं. त्या टाईमाला रेरा ॲक्ट आला हं, आणि प्रत्येक राज्यांनी रेराचे रूल्स बनवायचे होते. तर त्याच्यामध्ये असं होतं की लीगल प्रोजेक्ट सगळे ग्राह्य धरले गेले होते. पण इल्लीगलमध्ये कुठेच काही उल्लेख नव्हता या बाबतीत. हं, म्हणून मी एक पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून शासनाने 20 सप्टेंबर 2019 ला एक नोटिफिकेशन पास केली, की जे रेराला रजिस्टर असणार त्यांचेच रजिस्ट्रेशन होणार. हं, आणि त्याच्यामध्ये असं झालं, की या परिसराचे रजिस्ट्रेशन मग बंद झाले. जवळ आजही रजिस्ट्रेशन बंद आहेत. म्हणजे 3-4 वर 3 वर्षाला इथे रजिस्ट्रेशन होत नाही. एक रजिस्ट्रेशन झाल्याचं मला लक्षात आल्यावर मी त्याची कॉपी काढली. महानगरपालिकेमध्ये ते कन्फर्म करून घेतलं, की ते फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट आहे. त्याच्यावरती मी लगेच एक याचिका दाखल केली. कारण त्याच फॅब्रिकेटेड डॉक्युमेंटवरती रेराचा सर्टिफिकेट मिळालेला होता. हं, मीनवाईलमध्ये कोर्टाच्या पुढे मी या सर्वांचा कोऑर्डिनेशन झाला पाहिजे म्हणून ती याचिका दाखल केलेली, जो कोऑर्डिनेशन आज पण नाहीये. हं. म्हणून मी त्या मीनवाईलमध्ये अजून 65 केसेस स्वतः रेराच्या वेबसाईटला गेलो. त्या शोधून काढल्या. त्याच्यामध्ये सर्व केडीएमसीचे फॅब्रिकेटेड 65 परवानग्या होत्या आणि त्या बेसवरती रेराचा मात्र ओरिजिनल सर्टिफिकेट होता आणि त्या काढल्यानंतर मग शेवटी जेव्हा फायनल जजमेंट माझ्या केसमध्ये देण्यात आला, त्या जजमेंटमध्ये कोर्टाचा असा मत आला, की ही 65 बांधकामे इल्लीगल आहेत आणि ही 3 महिन्याच्या आत पाडली पाहिजेत. बरं. तर आता जेव्हा असा हा तुम्ही पूर्ण प्रकार झालेला आहे. जेव्हा तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे गेलात, हं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय केलं? काय उत्तरं दिली तुम्हाला? महानगरपालिका बघा, याचिका मी 2021 ला दाखल केली आणि त्यानंतर मी साधारण एक जून महिन्यामध्ये ही 65 बांधकामं शोधून काढली. हं, महानगरपालिका याच्यावरती टाळाटाळ करत होती. त्यांनी त्या त्या गोष्टीला एफ-आय-आर करायला पण 3 महिने लावले. याच्यामध्ये मी 2 रिमाइंडर लेटर दिले, की तुम्ही एफ-आय-आर करा आधी त्या बिल्डरवरती. हं, त्याला 3 महिने त्यांनी लावले आणि त्यावेळेस ईडीनी याच्यात भाग घेतला. ईडीनी मला स्वतः बोलवून घेतलं. ईडी ऑफिसरनी या बाकीच्या 65 लोकांच्या बिल्डर लोकांना बोलवलं. महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा ईडीने नोटीस काढलेली होती आणि तशाच ऑफिसर लोकांनाही बोलवून घेतलं. परंतु त्यावेळेस अजून एक घटना अशी घडली, की त्यांना या बिल्डिंगचा रिपोर्ट सादर करायला सांगितलेला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी क्लिअर म्हटलेलं होतं, किती बिल्डिंगा व्हेकेंट आहेत. त्यावेळी जवळ-जवळ 50% बिल्डिंगा भरलेल्या नव्हत्या. हं. आणि ह्यांच्या निष्काळजीपणामुळे ह्या बिल्डिंगा आज भरल्या गेल्या. म्हणजे ह्याच्यावरती कोणीच विचार करत नाही. आज सर्व बिल्डिंगा भरलेल्या आहेत. पण त्यावेळेच्या रिपोर्टमध्ये ईडीला दिलेल्या रिपोर्टमध्ये 50% बिल्डिंगा खाली होत्या. हं. आणि ते रिपोर्ट काढण्यासाठी मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि मी रिपोर्ट काढण्यासाठी माहितीचा अधिकार टाकला. तर मला 2 वेळा त्यांनी नाकारला, की ही ही कॉन्फिडेन्शियल माहिती देता येणार नाही. त्यासाठी शेवटी मी फायनल आता 3rd अपीलला मी आहे. हं. म्हणजे ती माहिती सुद्धा दिली. तर हा विषय पूर्ण असा आला, की महानगरपालिकांनी स्वतः याच्यामध्ये सर्व गोष्टी डिले केलेल्या माहिती असताना सुद्धा. बरं. आपण ना कोणाची नावं या ठिकाणी घेऊया नको, कारण आपल्याकडे कदाचित पुरावे नाहीयेत. त्यामुळे आपण हा भाग बाजूला ठेवूया. मात्र मी नाव बोल महापालिकेची खाती हां. कोणती आहेत, की जी या सगळ्या प्रकारामध्ये गुंतलेली आहेत असं तुम्हाला वाटतं? आता याच्यामध्ये सर्वात पहिला खाता जो येतो तो म्हणजे वॉर्ड ऑफिसर. म्हणजे हं, वॉर्ड ऑफिसर म्हणजे त्यांना आता असिस्टंट कमिशनरच्या सर्वांना पोस्टिंग दिलं. म्हणजे ते असिस्टंट कमिशनर आहेत. हं, त्यांचा काम फक्त हेच चालतो, की जेवढी पण कामं होतात, आजही, आजही मी बोलेल डायरेक्ट, की आजही ती लोकं असं असतात, की प्रत्येक इल्लीगल कन्स्ट्रक्शनच्या मागे 10,000 पासून तर 10 लाख पर्यंत घेतात. आणि हे वेळ आली तर कधी मी प्रूव्हही करून दाखवेल. तो भागच नाही. पण मला ही गोष्ट कन्फर्म आहे, की वॉर्ड ऑफिसरांमुळेच हा प्रकार सर्व घडतो. आणि बरं. या कामाच्या बाबतीतही असं घडलंय. कारण वॉर्ड ऑफिसर जो असतो म्हणजे असिस्टंट कमिशनर, तो त्याच्या वॉर्डात पूर्ण फिरतो आणि सगळे कन्स्ट्रक्शन कुठे चालू आहे की नाही तो बघतो. त्यांना हं, अधिकार असतो. त्यांनी जाऊन कन्फर्मेशन घेतला पाहिजे, की बाबा तुम्ही कोणत्या प्रकारे तुमच्याकडे बांधकाम परवानगी आहे की नाही. परंतु ते फक्त एवढंच काम करतात, नोटीस मारतात, त्यांना बोलवून घेतात, त्यांचे कागदपत्र चेक करतात. त्याच्या पुढे मात्र म्हणजे 207 आणि 267 1
ते हं, 2च कलम त्यांना चांगल्यापैकी माहिती आहेत, की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट प्रमाणे मारतात आणि हं, त्यानंतर त्यांचा 478 इल्लीगल घोषित करतात तेवढं. त्याच्या पुढे ते जात नाही हं. आणि यासाठी ते पैसे घेतात. त्याच्या पलीकडे म्हणजे काय पेपर पैसे मागवतात. घेतात? काय रेट कार्ड ठरलेलं आहे? तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही आता इतकी हो, वर्ष हो. त्यांचा पाठपुरावा एखादा काय रेट कार्ड आहे? काय रेट चाललाय सध्या? रेट असा असतो की फ्लॅटच्या मागे. बरं, फ्लॅटच्या मागे आणि ह्या पूर्ण के-डी-एम-सीला माहिती आहे, की याच्यापुढे एक ऑफिसर होता. मी नाव नाही घेत. बरं. पण त्याचा दिवसाचा कलेक्शन म्हणजे मला माहिती आहे त्या दिवसाचा कलेक्शन होता 25,00,000 ते 50,00,000 दिवसाचं? दिवसाचं. बरं. एका कन्स्ट्रक्शनला त्याची मागणी 50,00,000 पासून स्टार्ट व्हायची. म्हणजे कदाचित ही व्हिडिओ ते बघितल्यावर त्यांच्या लक्षातही येईल हं. आणि ते ते एका दिवसाचं कलेक्शन त्याचं 25 ते 50,00,000चं कलेक्शन होतं. बरं, आणि त्यांची आयडिया अशी होती, की एका बिल्डिंगला ते तेवढंच सांगायचे आणि कुठेतरी त्याला ते कायदे तोड करून मग कोणी 10 दिले, कोणी 15 दिले. असे 2 ते 3 केसेस डेलीचे ते हँडल करायचे. बरं. असा हा प्रकार होता. म्हणजे ही सुरुवातच नाही, मेन मग हा एक अधिकारी 20 ते 25 लाख घ्यायचा हां. आणि बाकीच्या अधिकाऱ्यांचं? जे खालचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील ते काय करायचे? येथे प्रथा अशी चालते, की जो असिस्टंट कमिशनर आहे, हं. त्याला पूर्वीचं काही कलेक्शन करावं लागायचं आणि तो कलेक्शन वरपर्यंत जायचा. बरं, आणि ती प्रथा आता किती आता चालू आहे का नाही, परंतु वॉर्ड ऑफिसर घेतात मी 101% सांगणार. बरं. आजही हे आणि प्रकार चालू आहेत? त्याच्यानंतर आता आता याच्यामध्ये काय झालं, की 32 रिझर्व्हेशन आपल्याकडे प्लॉटवरती आहेत. बरोबर. आमच्या बरं. टाउन प्लॅनिंगच्याही लक्षात आले, की 32 रिझर्व्हेशन आहेत. त्यांनी त्यांचा पण रिपोर्ट सुद्धा नाही, नाही. तयार केले. 32 रिझर्व्हेशनच्या मुद्द्याकडे जाऊया. पण माझा हां. प्रश्न आहे, आजही हे प्रकार चालू आहेत? आजही पैसे घेतले हो, जातात? चालू आहे, चालू आहे, मग ती चालू रक्कम आहे. वाढली का आहे तेवढीच आहे? रक्कम वाढते. ते काय करतात एखाद्या साध्या म्हणजे 10,000 पासून सुरुवात करतात. एखादा गरीब वाटला तर 10,000 बरं. परंतु तिथून ते पूर्ण बघत जाणार 10,000 पासून स्टार्ट होणार तर 10,00,000 पर्यंत ते घेतात. नाही आणि एक बिल्डरशी साटलोटं असतं. बिल्डरकडनं पैसे घेतात का हो, 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 सर्वसामान्य हो. माणसाकडनं? हो, हो. कोणाकडनं? बिल्डरकडनं. बिल्डरकडनं. बरं. आता तुम्ही 32 आरक्षणांचा मुद्दा काढलात. कुठली आरक्षणं होती ज्या ठिकाणी या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत? बरं, आता मी जसं येतो त्याच्यावरती. कसं झालं, की आधी सुरुवात वॉर्ड ऑफिसर, आता हा रिपोर्ट गेला टाउन प्लॅनिंगकडे. हं, टाउन प्लॅनिंगची जबाबदारी असते, की आमच्या प्लॉटवरती रिझर्व्हेशन आहे का? कारण त्यांना रिझर्व्हेशन्स माहिती असतात. आणि त्यांनी एक रिपोर्ट तयार केला, की याच्यामध्ये 32 रिझर्व्हेशन. जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्यांचे 32 रिझर्व्हेशन सिक्युअर करायला पाहिजे. त्यांनी तिकडे लक्षच नाही घातलं. म्हणजे ही लोकं सुद्धा मिक्स असतात त्याच्यामध्ये. कारण हं, मिक्स मी असं म्हणतो, मी पैशाच्या बाबतीत नाही. जर तुम्हाला माहिती आहे, की जे 32 रिझर्व्हेशन आहे, आज ते 32 रिझर्व्हेशन इतर लोकांसाठी आहे, ज्यांनी प्लॅन पास केलेला त्यांच्यासाठी आहे. हं. इतर लोकांसाठी म्हणजे जिथे रेग्युलरली लोकं प्लॅन पास करून बुकिंग घेतात, त्यांच्यासाठी असणारा तो गार्डन, त्यांच्यासाठी असणारा पिकनिक स्पॉट, बेघरांची घरं, असे काही चांगले-चांगले रिझर्व्हेशन्स आहेत, ते आज डिस्टर्ब झाल्यात. म्हणजे बरं त्या लोकां आपण आपण ज्या प्रकरणात बोलतोय, त्या हां, ठिकाणी कुठली रिझर्व्हेशन होती? आता मी सांगितले तेच. एका ह्याच्यामध्ये आता शाळेचे रिझर्व्हेशन आहेत. हं, काही ठिकाणी ग्रीन झोन आहे, हं, प्लेग्राउंड आहे, हं, गार्डन आहे, पिकनिक स्पॉट आहे. असे अनेक रिझर्व्हेशन बेघरांसाठी घरं, त्या बेघरांच्या घरासाठी पण तिथे बिल्डिंग उभी राहिली. हं, परंतु ह्या असे अनेक रिझर्व्हेशन आहेत. हं, पण त्या रिझर्व्हेशनला माझ्याकडे त्याची लिस्ट आहे. हं, महानगरपालिकेकडे लिस्ट आहे. पण हं, त्याच्यावरती कोणीच बोलत नाही, की त्या रिझर्व्हेशनचा करणार काय? जरी आज बिल्डिंग या वाचवायचं ठरवलं, हं. तर मग त्या रिझर्व्हेशनचा काय करणार? बरं. ह्याच्यावरती कधीच कोणी बोलत नाहीये. बरं तुम्ही मगाशी आपण म्हटलं तसं कोणाचं नाव घेतलेलं नाहीये. मात्र हं. तुम्ही काही पुरावे दिलेत जे महापालिकेचे आयुक्त असतील, हां. त्यांच्याकडे या संदर्भात, की बाबा तुमचे अधिकारी अशा भ्रष्ट कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, माझ्याकडे हं. पुरावे आहेत. ते पुरावे दिलेत का तुम्ही कधी? दिलेत ना. कोणाला मी दिलेत? पुरावे कोण होते मी आयुक्त? तुम्हाला सांगतो त्यांनी काही तुम्हाला सांगतो. कारवाई केली पुरावे नाही का? म्हणजे कशाप्रकारे सांगतो. जेव्हा मी ही लिस्ट काढली 65 लोकांची, त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे दिले फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट्स दिले. त्यांनी फक्त नॉर्मल एफ-आय-आर केली. पण सपोज त्याच्यामध्ये एक एक्स-वाय-झेड ऑफिसरच्या सिग्नेचर्स होत्या. हं, त्यांच्याकडनं पण व्हेरिफाय केलं पाहिजे ना, की ह्या सिग्नेचर नक्की तुमच्या आहेत की नाहीयेत. हं. त्यांनी पण डीपमध्ये गेलं पाहिजे ना आणि हे 65च का? अजून केसेस आहेत आणि त्या माझ्याकडे आहेत. मी आजही ठामपणे सांगतो. किती एक वेळ आला आकडा तर मी किती त्या असेल? एक कल्याण डोंबिवलीचा जर आपण एक आकडा धरला, तर हं. किती अनधिकृत बांधकामं जी शासकीय जमिनींवर किंवा आरक्षणं उठवून किंवा आरक्षणं तोडून कल्याण डोंबिवलीमध्ये उभी आहेत तुमच्या मते? तुमच्याकडे असलेली प्रकरणं?
बघा, मी आजही तुम्हाला सांगतो, माझ्याकडच्या ह्याच्यामध्ये मी रेराच्या त्याच्यासाठी मी बोलतोय. रेराच्या अजून माझ्याकडे 30 ते 40 केसेस अजून आहेत माझ्याकडे. की रेराची अजून आहेत. फसवणूक करून तिथे हो, अनधिकृत आहेत, बांधकामं आहेत, बांधली. आहेत, आहेत, आहेत. आणि तिथे परंतु लोकं मी राहतायत? पुढे का जात नाही, रहिवासी कारण राहतायत तिकडे? ज्यावेळी हां, रहिवासी राहतायत का? तुम्ही ज्या 30 ते राहतात. 40 हे तर झाला बांधकामांची हा म्हणताय. प्रकार. आता रेराचा आला. पण अशा रिझर्व्हेशनच्या वरती तर भरपूर काही आहे. हं. म्हणजे त्याच्यामागे काही याचिका दुसऱ्याही लोकांच्या दाखल आहेत. त्याच्यावरती काही आदेश झालेले आहेत. परंतु याच्यामध्ये कुठलीही अशी ठोस स्टेप काही घेतलेली नाहीये महानगरपालिकेने. बरं. आता आणि तुमच्या खोटी कागदपत्राचेही खूप प्रकार आहेत. बरं, त्यांच्या तुमच्या मते तक्रारीला ते दाद सुद्धा देत नाहीत. तुमच्या मते कल्याण आणि हं, डोंबिवलीचा जर आपण एकत्र विचार केला हं, आणि जर अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, हं. तर कल्याण आणि डोंबिवलीचा किती भाग साफ होईल, जमीनदोस्त होईल किंवा सपाट होईल? एक अंदाजाने मी पकडलं तर कमीत कमी 30% ते 40% साफ होईल एकदम. काय सांगता? हो. अच्छा. हे त्यांना महानगरपालिकेलाही माहिती आहे. कारण आता तुम्हाला तो कल्याणमधले जेवढे रिझर्व्हेशन आहेत, हं, त्याच्यामध्ये सगळे लग्नाचे हॉल झालेले आहेत. तिथे क्रिकेटचे हे झालेले आहेत. भरपूर काही गोष्टी जिम झालेले आहेत. अशा खूप गोष्टी आहेत. लग्नाचे हं, कार्यक्रम होतात आणि हे इकडे कल्याणमध्ये तरी एवढे आहेत. आणि हं, डोंबिवलीमध्येही अनेक ठिकाणी तर तिथे बिल्डिंगा बनल्या. म्हणजे तिकडे गार्डन आणि प्लेग्राऊंड दिसणारच नाहीये. हं. अनेक रिझर्व्हेशनची वाट लागलेली आहे. बरं. आता काल आपण काही तज्ञांशी बोललो, तर त्यांचं हं, म्हणणं आहे, की रेराची फसवणूक झाली. हं, दुसरी बँकांनी पण लोन दिली. हं. तर या 2 प्रकरणांमध्ये ज्या नियामक बॉडी आहेत, म्हणजे रेरा असेल किंवा आर-बी-आय असेल, जे बँकांवर हं, नियंत्रण ठेवतात. हं. रेराची फसवणूक झाली. रेराने पुढे काहीच कारवाई केली नाही का? किंवा तुम्हाला काय कम्युनिकेट केलं नाही का? की बाबा आमची चूक झाली, आम्ही याच्यापुढे दक्षता घेऊ म्हणून. असं काही तुमच्या ऐकिवात आलेलं आहे का? रेराकडनं काही स्पष्टीकरण दिल्याचं. दुसरी नाही, बाब काहीच म्हणजे नाही. उलट मला दुसरी हीच बाब म्हणजे अपेक्षा मी होती. मी माझा प्रश्न पूर्ण करतो. हं, बँकांनी जी कर्ज दिली, तर हं. ती बँकांनी कर्ज दिली, ती पण निष्काळजीपणा केलेला आहे. त्यामुळे बँका देखील आरोपी केल्या जाऊ शकतात. तर हो. बँकांवर देखील कारवाई करावी, अशी तुम्ही काही भूमिका हायकोर्टात जेव्हा याचिका दाखल कराल, तेव्हा घेणार आहात का? माझा विचार चाललाय ते घेतलं पाहिजे. कारण कसं असतं, की एखादी लोन करायची आहे ना, तर याच्यामध्ये सुद्धा एक एजंट असतो, की मी तुमची लोन करून देतो. मला याच्यातनं 2% द्या, 5% द्या आणि त्या ह्याच्या त्याच्यामुळेच हा घोटाळा होतो. म्हणजे ह्याच्यामध्येही ते टक्के गेलेले आहेत. बरं, तर त्यामुळे मला असं वाटतं, की मला असं वाटतं, की ते बँकेनाही मी घेण्याच्या विचारात आहे त्या बाबतीत. कारण बरं. घेतलंच पाहिजे. कारण आज आज त्यांनी लोन नसते केले, त्यांनी सुद्धा कागदपत्र नीट पाहिले असते. तर मग आज त्यांना हे फसलेच नसते. म्हणजे तेही तेवढेच जबाबदार आहे. हं, दुसरी गोष्ट आता प्राईम मिनिस्टर आवाज योजना अंतर्गत जर 2,67,000 एखाद्या कस्टमरला येतात, हं, एका ग्राहकाला येतात, तर ते जर आले नसते, तरी ते लक्षात आलं असतं. म्हणजे ते सुद्धा जबाबदार आहे. हं. म्हणजे या सर्व गोष्टींचा मला असं वाटतं, की यांना सर्वांना त्या पार्टीज करून मी घेण्याच्या विचारात आहे त्यांना सर्वांना. बरं आणि रेराकडनं काही उत्तर आलं, की आमची चूक झाली, आम्ही पुढे काळजी घेऊ काहीच वगैरे नाही, असं? काहीच नाही. मला हीच अपेक्षा होती, की रेराने कुठेतरी समोर येऊन बोलायला पाहिलं होतं, की हे आम्हाला याचा खेद आहे, आमच्या चुकीमुळे घडलं. रेराचा एकही ऑफिसर कोणी त्याच्यात आलेला नाही. आजपर्यंत त्यांनी कुठल्या प्रकारची स्टेटमेंट सुद्धा नाही केली. फक्त एवढं काम केलं, की त्यांनी त्या दिलेले सर्टिफिकेट ते रद्द केले. बरं. त्याच्या पलीकडे त्यांनी कुठे समोर आले नाही, की आज त्यांच्या मुले फसले आहेत किंवा आम्ही तुम्हाला काही सहकार्य करू का आम्ही आणि ॲक्चुअली अजून एक आहे ह्याच्यामध्ये हं, रेराचा एक सेक्शन आहे. रेरा सेक्शन 5 खाली सर्टिफिकेट देते आणि 7 खाली ते रद्द करते. हं, परंतु जेव्हा 7 खाली रद्द करते, त्यावेळेस काय असतं, की त्यांना एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये काही चुकी आढळली, हं, तर ते काय करतात सेक्शन 60 खाली सेक्शन 60 खाली त्या प्रोजेक्टची पूर्ण ते व्हॅल्युएशन काढतात हं. आणि वरती ते 5% जे असतात, दंड लावतात. बरं. टोटल व्हॅल्युएशन करताना जे 5% आणि ते कशासाठी असतात, की ती 5% चे जे दंड जो जमा होतो, हं. फसलेल्या लोकांना मदतीसाठी असतो. बरोबर. परंतु ह्या केसमध्ये तसा दंड लावलेला नाहीये. तर अनेकदा मी बोलतो, आम्ही कोर्टामध्येही आमच्या एका आर्ग्युमेंटमध्ये आम्ही हा मुद्दा घेतलेला होता. ओरली तशी ऑर्डरही झालेली, की 5% दंड लावा. परंतु ती कोर्टाने सुद्धा त्यांना दंड लावलेला नाही. हं. तर तो दंड लागणं फार गरजेचं. तो दंड जर आज लागलेला असता, तर आज रेराला ती काही रक्कम यांच्याकडे देण्यासाठी राहिली असती.
बर आज ती रक्कम सुद्धा त्यांनी कलेक्ट केली. बिल्डिंग तुटलं म्हणजे तो दंडही वाया गेला. म्हणजे कुठलेच एव्हिडन्स राहणार नाही. म्हणजे ही लोकं फसले नाही आणि ही कंझ्युमर कोर्टात फाईट करत राहणार. यांना काहीच मिळणार नाही. बर बिल्डिंग कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बिल्डिंग ही तुटलीच पाहिजे. परंतु परंतु त्याच्या आधी या गोष्टींचा पण खुलासा होणं फार गरजेचं आहे, की किती लोकं दोषी होती. हम्म, महानगरपालिकेने तरी एक माझं म्हणणं असं की आयुक्त लेव्हलमध्ये आयुक्तांनी सुद्धा त्या पूर्ण याच्यावरती इन्क्वायरी बसवली पाहिजे, की कोणते ऑफिसर, कोणते वॉर्ड ऑफिसर त्या टायमाला होते हम्म, आणि ही बांधकामं कशी झाली याचा पूर्ण एक त्यांनी सुद्धा एक चार्ट तयार केला पाहिजे, रिपोर्ट तयार केला पाहिजे आणि हम्म, त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी कारवाईचं काहीतरी केलं पाहिजे. परंतु ह्याच्यामध्ये ऑफिसर लोकांवरती कुठलीच कारवाई नाही. हम्म, फक्त बिल्डिंग तोडा हाच यांचा सर्वांचा चालू आहे. म्हणजे ना रेरावाले शोधून काढत का त्यांच्या कुठल्या ऑफिसरनी त्या सर्टिफाय केले त्यावेळेस आणि सर्टिफिकेट इश्यू केले. म्हणजे हम्म, त्यांनीही शोधून काढलं पाहिजे. के लोकांनी शोधून काढलं पाहिजे. पंतप्रधान आवाज योजना अंतर्गत जेव्हा पैसे आले, हम्म, तेव्हा त्यांना ते लोकं एल-आय-जी कॅटेगरीमध्ये बसतात का नाही बसतात, एम-आय-जी कॅटेगरीमध्ये बसतात का नाही, ही कॅटेगरी कोणी ठरवली? हम्म, की एक्झॅक्टली त्या कॅटेगरीमध्ये बसले आणि ती सबसिडी गव्हर्नमेंट आज जवळ-जवळ 100 कोटी रक्कम आलेली आहे. आणि हम्म. ही 100 कोटी नसून त्याच्या वरती होती. ह्याच्यावरती कोणी बोलत नाही. ह्याचाही शोध घेतला पाहिजे, की एवढा शासनाचा केंद्र सरकारचा पैसा आला. त्यांच्या बरं नावाखाली तो पैसा आला. तो पैसा कसा इश्यू झाला? कुठून आला? त्याच्यावरती काय केलंय? ह्याच्यावरती कोणी बोलत नाही. बरं. या आता सर्व आता गोष्टी तुम्ही जो मुद्दा मांडताय ना, तो गंभीर आहेच. मात्र आज जो नवीन प्रकार उजेडात आलेला आहे, हं, विरोधकांनी एक आरोप केलेला आहे, की हायकोर्टानं आदेश दिला, की या हं, इमारती पाडा. हं. त्याच्यानंतर पण या इमारतींमधल्या घरांची खरेदी-विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस येतोय. याबद्दल तुम्हाला काय कल्पना आहे? हो आहे. एक एक आता ही साई गॅलेक्सी जी बिल्डिंग पाडणार आहे, त्याच्यामध्ये बिल्डिंग नंबर 1 मध्ये एक रजिस्ट्रेशन झालेलं आहे. बरं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सर्वप्रथम काय झालं, ज्या टायमाला मी के कळवला 65 बाबतीत, हं, माझा एक पत्रही दिला, की तुम्ही रजिस्टर ऑफिसला कळवा हं. आणि रेराला कळवा, की असं कारण तिथे रजिस्ट्रेशन होऊन कोणी फसणार आणि तसं पत्र महानगरपालिकेने रजिस्टर ऑफिसलाही दिलेला होता, की कुठल्याही कन्फर्मेशन शिवाय रजिस्ट्रेशन करू नये. काय सांगता? आणि ज्या टायमाला रेरानी सुद्धा या परमिशन रिव्होक केल्या, त्या टायमाला हं, प्रत्येक रजिस्टर ऑफिसला म्हणजे आय-जी-आरला पत्र दिलेलं होतं, हं. की तुम्ही प्रत्येक रजिस्टर ऑफिसला इन्फॉर्म करा, की ह्या 65 बिल्डिंग रेरा स्कॅममधल्या बिल्डिंगचं रजिस्ट्रेशन होऊ नये. बरं, म्हणजे पुन्हा तीच चूक होते याचा अर्थ कोणाचाही एकमेकावरती ताळमेळ नाहीये. बरं. आणि मेन ही चूक करतात रजिस्टर ऑफिसवाले. कारण रजिस्टर ऑफिसवाल्यांनी म्हणजे जर आता चेक केलं रजिस्ट्रार ऑफिसही चौकशीच्या फेऱ्यात यायला पाहिजे म्हणजे असं तुम्हाला ऑलरेडी वाटतं? माझ्या पिटिशनमध्ये पण होते. हो, ते आहेतच. बरं. त्यांनाही मी पार्टी केलेलं होतं. मग कारण आज तरीही तो असं का करतात रजिस्ट्रार ऑफिसवाले? कारण त्यांना प्रत्येक रजिस्ट्रेशनच्या मागे 25,000 ते 50,000 मिळतात त्यांना. बरं, आणि ह्या इल्लीगलच्या रजिस्ट्रेशनच्या मागे हा दुनियाला माहिती आहे, की एका रजिस्ट्रेशनला 70,000 ते 75,000 द्यावे लागत होते. हे बरं. दुनियाला माहिती आहे. आणि तेच आज आज दुसरे लोकं जरी घेत तर रजिस्ट्रार हा पैसे घेत होते. सब अच्छा. रजिस्ट्रार. मग तुम्ही कधी तक्रार केली याच्याबाबत? माझे पत्र आहेत ना तसे. मी केलेले पत्र आहेत माझ्याकडे. बरं. मी दाखवू शकतो ते. मी पत्र धन आहेत माझ्याकडे. तसे तक्रारीचे पत्र आहेत माझ्याकडे. धन्यवाद पाटील साहेब. तुम्ही केलेला खुलासा हा खूप मोठा आणि धक्कादायक आहे. जी रक्कम संदीप पाटील सांगतायत, ती डोळे विस्फारायला लावणारी इतकी मोठी रक्कम आहे. दिवसाला 20 ते 25 लाख रुपये गोळा केले जातायत. असा पाटील साहेबांनी आरोप केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची आता नव्यानं आणि सखोल चौकशी आणि नुसती चौकशी नाही, तर त्यानुसार कारवाई होणं गरजेचं आहे. त्यांच्याच चर्चेमध्ये आणखी एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय, की जर खरोखर अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचं आज ठरवलं, तर 30 ते 40% कल्याण डोंबिवली ही सपाट होईल. याचा अर्थ तुम्ही लावू शकता, की किती मोठ्या प्रमाणात कल्याण आणि डोंबिवली परिसरात अनधिकृत बांधकामं होत आहेत आणि त्याकडे सपशेल डोळेझाक केली जाते. हे येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक आहे. सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार कारवाई देखील केली पाहिजे. या चर्चेत इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी डिजिटल. धन्यवाद.